नमस्कार. आज आपण शासकीय सेवेतल्या एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे रजा. पण आपण फक्त नियमांची एक कोरडी यादी नाही बघणार. त्यामागे काय विचार आहे हे समजून घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 यावरची माहिती आहे. चला, या नियमांच्या मुळाशी जाऊया. नक्कीच. कारण हे नियम म्हणजे केवळ सुट्ट्यांची तरतूद नाही, तर कर्मचाऱ्याचं आरोग्य, त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक विकास या सगळ्याचा विचार यात दिसतो. चला तर मग, सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. मला नेहमी वाटायचं की रजा हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. म्हणजे माझ्या खात्यात जमा आहे तर मला मिळालीच पाहिजे. पण हे खरं आहे का? हाच सगळ्यात मोठा गैरसमज आहे. या नियमानुसार रजा ही हक्क म्हणून मागता येत नाही, ती एक सवलत आहे. सवलत, हक्क नाही. हो, याचा अर्थ शासकीय कामाची निकळ असेल तर तुमचा रजा मंजूर करणारा अधिकारी तुमची रजा नाकारू शकतो. अच्छा. इतकंच नाही तर मंजूर केलेली रजा रद्द करून तुम्हाला परत कामावरही बोलवू शकतो. प्रशासनाचं काम थांबता कामा नये हा त्यामागचा विचार. अरे वा. म्हणजे मी आत्तापर्यंत जे समजत होतो ते पूर्ण चुकीचं होतं. रजा म्हणजे हक्क नाही, तर प्रशासकीय सोयीनुसार मिळणारी सवलत आहे. पण मग याची दुसरी बाजू पण आहे का? म्हणजे प्रशासन एखाद्याला जबरदस्ती रजेवर पाठवू शकतं का? नाही, सामान्य परिस्थितीत तसं करता येत नाही. कर्मचाऱ्याच्या इच्छेविरुद्ध त्याला रजेवर पाठवता येत नाही. बरं. अर्थात काही शिस्तभंगाची कारवाई वगैरे असेल तर ती गोष्ट वेगळी, पण साधारणपणे एक संतुलन साधलेलं दिसतं. आणि रजा एकत्र घेण्याबद्दल काय? म्हणजे अर्जित रजेला जोडून वैद्यकीय रजा घेता येते? हो, बहुतेक सगळ्या रजा एकमेकांना जोडून घेता येतात. पण याला एक महत्वाचा अपवाद आहे. कोणता? नैमित्तिक रजा म्हणजे कॅज्युअल लीव्ह. ती इतर कोणत्याही रजेसोबत जोडून घेता येत नाही. ठीक आहे, म्हणजे पायाभूत नियम स्पष्ट झाले. आता त्या रजेकडे वळूया जी सगळ्यांच्या परिचयाची असते. अर्जित रजा म्हणजे अर्न लीव्ह. ही जमा कशी होते? अर्जित रजा हे नावच खूप काही सांगतं. ती अर्जित करावी लागते, म्हणजे काम करून मिळवावी लागते. नियमांप्रमाणे प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला आणि मध्यावर म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये. अगदी 1 जानेवारीला 15 दिवस आणि 1 जुलैला 15 दिवस अशी एकूण 30 दिवसांची रजा कर्मचाऱ्याच्या खात्यात आगाऊ जमा होते. आणि ही कितीही साठवता येते का? की त्याला काही मर्यादा आहे? मला हा प्रश्न नेहमी पडतो की ही अर्जित रजा 300 दिवसांपर्यंतच का साठवता येते? यामागे काही आर्थिक गणित आहे की कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घ्याव्यात यासाठी हे एक प्रकारचं प्रोत्साहन आहे? अगदी बरोबर. तुम्ही एकदम योग्य मुद्दा पकडलाय. यामागे दोन्ही कारणं आहेत. पहिलं म्हणजे आर्थिक. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा असलेली रजा ही सरकारसाठी एक काय म्हणतात त्याला फायनान्शियल लायबिलिटी असते. अच्छा. कारण निवृत्तीच्या वेळी त्याचे पैसे द्यावे लागतात. मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. कर्मचाऱ्याने सतत काम न करता नियमितपणे विश्रांती घ्यावी, कुटुंबासोबत वेळ घालवावा, यासाठी हे एक अप्रत्यक्ष प्रोत्साहन आहे. म्हणजे रजा वाया जाईल या भीतीने तरी कर्मचारी सुट्टी घेईल. असं ना? अगदी. म्हणजे 300 दिवसांची मर्यादा हा फक्त एक आकडा नाही, त्यामागे एक धोरण आहे. आणि निवृत्तीच्या वेळी या साठलेल्या रजेचं काय होतं? सेवेच्या शेवटी म्हणजे निवृत्तीच्या वेळी या 300 दिवसांपर्यंतच्या साठलेल्या रजेचं रोखीकरण करता येतं. म्हणजे लिव्ह एनकॅशमेंट. हो. आणि आकडे फक्त न वापरलेल्या सुट्ट्यांचे पैसे म्हणून बघू नका. ही एक प्रकारची सरकार पुरस्कृत, टॅक्स फ्री अशी दीर्घकालीन बचत योजनाच आहे. बचत योजना. इंटरेस्टिंग. हो ना. इतकी वर्ष सातत्याने सेवा केल्याबद्दल एक प्रकारचा लॉयल्टी बोनस येतो. इट्स नॉट जस्ट वेकेशन पे, इट्स अ टॅक्स एफिशियंट लॉयल्टी बोनस. लॉयल्टी बोनस प्रोग्राम ही संकल्पना खूपच भारी आहे. आता यातली एक सोयीची गोष्ट म्हणजे सुट्ट्यांना जोडून रजा घेणं. म्हणजे एक शुक्रवारची रजा घेतली की 3 दिवसांची सुट्टी मिळते. पण याचा कामावर परिणाम होत नाही का? शक्यता असते, पण नियम बनवताना दोन्ही बाजूंचा विचार केलेला असतो. रजेच्या आधी किंवा नंतर येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या या रजेचा भाग नसतात, हे खरं आहे. कर्मचाऱ्याला कमीत कमी रजा वापरून जास्त विश्रांती मिळावी हा विचार. पण गैरवापर? त्यासाठी रजा मंजूर करणारा अधिकारी असतोच. कामाची गरज पाहून तो रजा नाकारू शकतो. त्यामुळे अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल इथेही आहे. बरोबर. म्हणजे अर्जित रजा या नियोजित सुट्ट्यांसाठी आहेत. पण आयुष्यात सगळंच काही ठरून होत नाही. आजारपण कधी येऊ शकतं. मग अशा वेळी काय? बरोबर. आणि म्हणूनच आरोग्यविषयक रजांची रचना केली आहे.
यातला मूळ प्रकार आहे अर्धवेतनी रजा, हाफ पे लीव्ह. नावावरूनच कळतंय, अर्धा पगार मिळणार. हो, प्रत्येक पूर्ण केलेल्या सेवा वर्षासाठी 20 दिवसांची अर्धेवेतनी रजा जमा होते आणि याला साठवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. पण समजा मोठं आजारपण आलं तर अर्ध्या पगारात घर चालवणं अवघड होऊ शकतं. तिथे काही पर्याय आहे का? हो, आहे. आणि तोच पर्याय या नियमांचं खरं सौंदर्य दाखवतो. त्याचं नाव आहे परिवर्तित रजा, कम्युटेड लीव्ह. परिवर्तित रजा. हो, याला तुम्ही तुमच्या रजेचं करन्सी एक्सचेंज समजू शकता. करन्सी एक्सचेंज म्हणजे समजा तुमच्याकडे 60 दिवसांची अर्धवेतनी रजा शिल्लक आहे, पण तुम्हाला 30 दिवस पूर्ण पगारी सुट्टी हवी आहे, तर तुम्ही वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे तुमच्या 2 दिवसांच्या अर्ध्या पगाराच्या रजा देऊन 1 दिवसाची पूर्ण पगाराची रजा घेऊ शकता. अच्छा, म्हणजे 2 50 पैशांची नाणी देऊन 1 रुपयाचं नाणं घेण्यासारखं झालं. अगदी. इट्स लाईक ट्रेडिंग 250 पैसा कॉइन्स फॉर अ 1 रुपी कॉइन. यामुळे कर्मचाऱ्याला आर्थिक चणचण न भासवता आजारपणातून सावरायला वेळ मिळतो. करन्सी एक्सचेंज ही उपमा एकदम चपखल आहे. हे आता कायम लक्षात राहील. पण अशी वेळ आली की कोणतीच पगारी रजा शिल्लक नाही, मग काय, नोकरी जाते का? नाही, अशा अत्यंत गरजेच्या वेळी असाधारण रजा म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी लीव्ह हा शेवटचा पण महत्वाचा पर्याय आहे. ही विनावेतन असते ना? हो, या काळात पगार मिळत नाही, पण यामुळे कर्मचाऱ्याची नोकरी टिकून राहते. विशेषतः क्षयरोग, कर्करोग किंवा गंभीर मानसिक आजार अशा दीर्घ आजारपणांमध्ये ही रजा 2 वर्षांपर्यंत सुद्धा मंजूर होऊ शकते. हा एक प्रकारे सेफ्टी वॉल्व आहे. ठीक आहे, हे झालं वैयक्तिक आरोग्याबद्दल. पण आता कौटुंबिक जबाबदाऱ्यांबद्दल बोलूया, विशेषतः पालकत्वाची जबाबदारी. त्यासाठी काय विचार केलाय? खूप सखोल विचार केला आहे. याची सुरुवात होते प्रसूती रजेपासून, मॅटर्निटी लीव्ह. महिला कर्मचाऱ्याला 2 हयात मुलांपर्यंत प्रत्येक प्रसूतीसाठी 180 दिवसांची म्हणजे 6 महिन्यांची पूर्ण पगारी रजा मिळते. 6 महिने? हो, हा केवळ सुट्टीचा कालावधी नाहीये, तो आई आणि बाळ ह्या दोघांच्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दिलेला एक अत्यावश्यक वेळ आहे. इतकंच नाही तर गर्भपातासारख्या दुर्दैवी घटनेतही संपूर्ण सेवा काळात 45 दिवसांपर्यंतची विशेष रजा देण्याची तरतूद आहे. ह्यातून ह्या नियमांची संवेदनशीलता दिसते. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि मुलांच्या संगोपनासाठी काही आहे का? म्हणजे परीक्षा किंवा आजारपण अशावेळी पालकांची गरज असते. अगदी. आणि त्यासाठीच एक अत्यंत पुरोगामी तरतूद आहे. ती म्हणजे विशेष बालसंगोपन रजा, स्पेशल चाइल्ड केअर लीव्ह. ही रजा महिला कर्मचाऱ्याला आणि काही विशेष परिस्थितीत पुरुष कर्मचाऱ्याला सुद्धा मिळते. हो का? आणि ही किती दिवसांची असते? कारण ही संकल्पनाच खूप महत्वाची वाटते. ही तरतूद खूप मोठी आहे. ही रजा मुलाचं वय 18 वर्षे होईपर्यंत संपूर्ण सेवा काळात तब्बल 730 दिवसांसाठी घेता येते. काय? 730 दिवस? हो, 730 दिवस म्हणजे जवळपास 2 वर्षांची पूर्ण पगारी रजा. अविश्वसनीय आहे. विचार करा, एका सिंगल पॅरेंटला आपल्या मुलाच्या परीक्षेच्या काळात त्याच्यासोबत राहायचे. ही रजा त्याला करिअर न गमावता ती जबाबदारी पार पाडायची संधी देते. खरे? आणि अपंग मुलांच्या बाबतीत तर ही वयोमर्यादा 22 वर्षांपर्यंत आहे. ही खऱ्या अर्थाने वर्क लाईफ बॅलन्स साधायला मदत करणारी तरतूद आहे. 730 दिवस हा आकडा खरंच थक्क करणारा आहे. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच व्यावसायिक प्रगती पण महत्वाची असते. बरं. म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी काही प्रोत्साहन मिळतं का? हो, नक्कीच. त्यासाठी अध्ययन रजेची म्हणजे स्टडी लीव्हची तरतूद आहे. जर एखादा अभ्यासक्रम शासकीय कामासाठी उपयुक्त असेल तर प्रशासन कर्मचाऱ्याच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करतं. गुंतवणूक? हो, कारण त्याचा अंतिम फायदा प्रशासनालाच होतो. यासाठी कर्मचाऱ्याची किमान 5 वर्षांची सेवा पूर्ण असावी लागते आणि साधारणपणे 24 महिन्यांपर्यंत ही रजा मिळते. म्हणजे शासन तुमच्या शिक्षणावर पैसे खर्च करते, पण मग कर्मचारी शिक्षण घेऊन नोकरी सोडून गेला तर? त्यासाठी एक बंधपत्र म्हणजे बॉन्ड लिहून द्यावा लागतो. याकडे बंधन म्हणून बघण्यापेक्षा एक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा करार म्हणून बघायला हवं. शासनाच्या गुंतवणुकीचा परतावा तुम्ही तुमच्या कौशल्याने परत देता. हे खूपच व्यापक नियम आहेत. पण या व्यतिरिक्त काही विशेष परिस्थिती, जसं की कामावर असताना अपघात वगैरे झाला तर? हो, आहेत ना. अशा अनेक विशेष परिस्थितींसाठी खास रजा आहेत. उदाहरणार्थ विशेष विकलांगता रजा, स्पेशल डिसेबिलिटी लीव्ह. हे काय आहे? समजा कर्तव्यावर असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला अपघात झाला,
तर त्याला त्याच्या अर्जित किंवा वैद्यकीय रजेला हात न लावता पूर्ण पगारासह बरा होण्यासाठी ही विशेष रजा मिळते. म्हणजे त्याच्या हक्काच्या रजा खर्च होत नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, अजून एक आहे रुग्णालयीन रजा, हॉस्पिटल लिव्ह. ही पोलीस, तुरुंग कर्मचारी किंवा रुग्णालयातले चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ज्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अगदी, त्यांना जर कामामुळे एखादा संसर्गजन्य आजार झाला तरी ही विशेष रजा मिळते. थोडक्यात काय, तर प्रत्येक परिस्थितीचा विचार करून कर्मचाऱ्याला एक सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी अगदी स्पष्ट झाली. हे फक्त रजेचे नियम नाहीत. हा एका कर्मचाऱ्याचा संपूर्ण व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याच्या प्रवासाचा एक आराखडा आहे. अर्जित रजा विश्रांतीसाठी, वैद्यकीय रजा संकटांसाठी, पालकत्वाची रजा जबाबदाऱ्यांसाठी आणि अध्ययन रजा विकासासाठी. अगदी बरोबर. या नियमांमधून प्रशासकीय कार्यक्षमता आणि कर्मचाऱ्यांचे हित यात एक नाजूक संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसतो. रजा हक्क नाही हे प्रशासकीय गरज म्हणून सांगितलं जातं, पण त्याच वेळी प्रत्येक रजेमागे एक विशिष्ट उद्देश आणि सहानुभूती आहे. यामुळेच कर्मचारी अधिक सुरक्षितेच्या भावनेने काम करू शकतो. बरोबर. आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. हे नियम 1981 सालचे आहेत आणि खूप विचारपूर्वक बनवले आहेत. पण आता काळ बदललाय, कामाचं स्वरूप बदललंय. मग यात अजून काही सुधारणांची गरज असू शकते का? जसं की आजकाल मानसिक आरोग्याचं महत्त्व वाढलंय, त्यासाठी काही विशेष रजा असावी का? किंवा वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी एल्डर केअर लीव्हसारखी काही संकल्पना आणता येईल का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.